10:04 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही इथं आलोय आणि वी शुड ट्राय टू इथं बसिंग टू 4-5 तास. म्हणजे इथं जर कोणी येऊन म्हणलं ना सर का बसलात तुम्ही, आम्हाला म्हणायला बी यायचं नाही काहीतरी आणा आम्हाला खायला. खिशात नाही दाना हवालदार म्हणा आशीर्वाद झाली म्हणायला कोणच आहे ना, हे तर विषय झाला आहे. म्हणायला आम्हाला विचाराय पण कोणी आहे ना तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला जर कधी AC ची गरज असली तर मॅकडोनल्ड्समध्ये या निवून बसा निवंत तुमचं काम करत. असा विषय 6 तासाचं चॅलेंज करायचं आहे इन मॅकडोनल्ड्स विथ 0 रुपीज. 1:05 झालेले आहेत आणि अजून आम्हाला कुठलं कुत्रं पण विचारायला नाही की बाबा तुम्ही इथं का बसलात. आता मी सेटायला लागलो. असं खाऊ वाटतंय ना असले बजेटमध्ये एकदम क्वालिटी. नुसतं तोंडाकडे बघायला लागलेत बरं का. आता कोण काय बोलायला येत नाही असं मला वाटतंय. पुढच्या वेळेस असं काहीतरी करावं लागेल ना आपल्याला की असलं काहीतरी जरा खराब कापड घालून आपल्याला यावं लागेल बिना चपलीचं इथं बसायला. आता तर माणसं पण तोंडाकडे बघायला लागली. स्टाफचं जाऊ द्या, माणसं पण तोंडाकडे बघायला लागली. काय म्हणतोय अजून रात्री 10 वाजेपर्यंत जरी बसलं ना तरी कोण विचारा येणार नाही की तुम्ही का बसलात. कंटाळा आलाय ना काय चालायचं. सो फायनली 10:03 आलो, 2:52 चाललो तोंड वरती करून. आता जाताना माणसं तोंडाकडे बघायला लागली ना पण. सो रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मी आहे सध्या सीझन मॉलमध्ये आणि सीझन मॉलमध्ये असं जस्ट एक आपलं थोडंसं काम होतं त्याच्या निमित्ताने आलतो. आणि डोक्यात एक ट्यूब पिटली की लय दिवस झाला आपल्या चॅनलवर कंटेंटच नाही, म्हणून म्हणलं काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे. तोपर्यंत डोक्यात एक असा प्लॅन आला की म्हणलं काहीतरी जरा हटके करू. म्हणजे जे जग करतंय जगाच्याच पाठीमागं आपण त्या रेषेत पळतोय, पण म्हणलं आज काहीतरी जरा युनिक करू. तर म्हणलं असं तसं आपल्या खिशात काय दाना बी नाही, म्हणून म्हणलं त्याच्याच निमित्ताने खिशात पैसे नसताना आपल्या ब्लॉगचं कंटेंट उरकून घेऊ. म्हणजे आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर वरती सीझन मॉलमध्ये मॅकडोनल्ड्समध्ये असं एक चॅलेंज करायचं आहे की मॅकडोनल्ड्समध्ये आपल्याला 2-4 तास म्हणजे जवळपास 5-6 तास घालायचे विथ 0 रुपीज. म्हणजे आपल्याकडे 1 रुपये पण नाही. आता फक्त बघायचं आहे हाकलून द्यायचे आहेत का बसून द्यायचे हे गोष्ट तुम्हाला पण दाखवतो. सो स्टे ट्यून गाईज. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि तुम्हाला दाखवतात आमची तारा काय होती. तुमच्या इज्जतीची आई बहीण खून आहे म्हणजे झालं. सो जाऊ द्या बघू कसं काय नियोजन होतं हे सगळं तुम्हाला दाखवतो. स्टेडियम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि खरं सांगायला गेलं तर खिशात दाणं पण नाही. खिशात रुपये खिशात नसताना आज भाऊ तुमचा मोठा पुढाकार घेणार आहे. सो म्हणून बघत राहावा. सो फायनली गाईज सध्या 10:04 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही इथं आलोय आणि वी शुड ट्राय टू इथं बसिंग टू 4-5 तास. म्हणजे जवळपास 4-5 वाजेपर्यंत इथं बसण्याचं ट्राय करणार आहे. आता बघूयात नेमकं आपल्याला हाकलून देतात का आपल्याला बसून देतात. ॲनिव्हर्सरी काय ह्यांची. फर्स्ट ऑफ ऑल बसायला जागा खाली म्हणून आलं की सरळ इकडे येऊन शांततेत बसायचं. आयला श्रावण बस हे काही इथंच बसायचं. फक्त येऊन असं म्हणून आहे काय घ्यायचं नसलं तर बाहेर जावं. नेमका विषय काय आहे आपल्याला जायचं होतं स्टारबक्समध्येच, पण म्हणलं स्टारबक्समध्ये येऊन म्हणले असं कसं तुम्ही बसलाय तर त्यांना म्हणाय पण यायचं नाही द्या 2-4 कॉफी. तिथं कसं काय म्हणले तर म्हणता तरी येईन बाबा असं बर्गर काहीतरी अरेंज करता येईल. पण स्टारबक्सची कॉफी म्हणलं चणा लागायची काम आहे, म्हणून म्हणलं इथंच आपण ते ट्राय करू. तर कंटिन्यू करा बघा. अशा क्लिप्स दाखवतो मी तुम्हाला. तिथं उठून तिथं जाऊन बसतो, तिथून उठून परत इथं येऊन बसतो. जवळपास 2-4 तास असं पण काय काम नाही, म्हणून म्हणलं तेवढे तरी स्पेंड करावं. आणि बघू खरंच एक रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं काय स्टाफ आहे, कसं काय बोलतात कोणासोबत, म्हणजे नाही का त्यांचं नेचर कसं आहे, कोणासोबत काय बोलतात, त्यांचं बिहेव कसं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. फक्त माझ्या इज्जतीला म्हणजे झालं. तर स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा. सो फायनली आतापर्यंत जवळ
जवळपास एक तासभर झालेला आहे आणि अजून आमच्याकडे एक पण स्टाफ येऊन असं पण विचारलं नाही सर तुम्हाला ऑर्डर काय घ्यायची किंवा असं की तुम्ही कशामुळे बसलाय काय असं तसं इथं असं बसणं अलाउड नाही. म्हणजे अजून तर असं एक पण जण म्हणलेलं नाही. पण बघू अजून बराच टाईम आपल्याला घालवायचा आहे. तोपर्यंत कोण काय म्हणतंय का, जर कोण काय नाही म्हणलं ना 5 स्टार रेटिंग देऊन जाऊ आपण मॅकडॉनल्ड्सला. म्हणून बघू अजून तर काय तासभरच झाला आहे. हळूहळू एवढे वेळ 2-3 तास बसल्यावर कोणतरी येऊन म्हणूनच की बाबा तुम्ही असं का बसलं आहे काय काहीतरी विचारणच ते तुम्हाला दाखवतो ते जर कॅप्चर करता आलं तर. आणि विषय काय चार्जिंगचा इश्यू आहे म्हणून थोड्या क्लिपा काढून तुम्हाला दाखवत राहतो. तोपर्यंत आता ह्या टॅबलावरून ह्या टेबलवर आशीर्वाद चालू आहे. कोण आलं तर मन बरं का, कोण जर आलं ना तर मला ऑर्डर दिली म्हणजे आपल्या ओळखीचं जर कोण आलं म्हणलं असं का बसलं तर मला ऑर्डर दिली ऑर्डर येते नाही तर इज्जतीच्या आईचा पंचनामा होऊन जाईल. म्हणून इज्जत महत्त्वाची, व्लॉग होतच राहील. बघू कोण आलं तर काहीतरी नियोजन करू. स्टे ट्यून. बघा व्हिडिओ आपल्या चॅनलवर व्हिडिओ जवळपास 10-11 दिवस मोठा कंटेंट नव्हता म्हणजे व्लॉगचा कंटेंट नव्हता. म्हणून आज म्हणलं कुठल्या पण परिस्थितीत व्लॉग करणं गरजेचं आहे. आत्ताच ह्या टॅबलावर बसलेला आता उठून ह्या टॅबलावर आलं आहे कारण की महाग असं जरा कवर भेटतं आपल्याकडं कोण बघत नाही. ती सगळं डाऊनफॉल चालू आहे, आयुष्यातच डाऊनफॉल चालू आहे नुसता. इथं जर कोणी येऊन म्हणलं ना सर का बसलात तुम्ही, आम्हाला म्हणायला बी यायचं नाही काहीतरी आणा आम्हाला खायला. खिशात नाही दाना हवालदार म्हणा आशीर्वाद झाली. आधीच बँकेवाल्यांचे सारखे फोन यायला लागलेत मला. बँकेवाल्याचा फोन आलता काल उचलला. म्हणला सर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे ठेवलेत तेवढे पैसे तुम्ही तुमच्या खिशात पण ठेवू शकता म्हणून आता अकाउंट बंद करायला जायचं आहे. डाऊनफॉल चालू आहे, आयुष्याचा डाऊनफॉल चालू आहे. यूट्यूबचं तर काय घेऊन बसता, बाहेर बसला आता थोड्या वेळ 5-10 मिनिट इथं बसतो. जवळपास 1.5-2 तास झालेला इथं बसलेलो. किती वाजले काय माहिती, काहीतरी म्हणायची बाबा म्हणून म्हणलं बाहेर बसलो. म्हणायला कोणच आहे ना, होतं विषय झाला आहे. म्हणायला आम्हाला विचाराय पण कोणी आहे ना तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला जर कधी ACची गरज असली तर मॅकडॉनल्ड्समध्ये येऊन बसा निवांत तुमचं काम करत. आम्हाला असा विषय आहे की आम्हाला काय कामच करायला नाही म्हणून आम्ही असंच बसलोय. पण असंच लोकांची तोंड बघत बसले, लोक बी विचारणार स्टाफ बी विचारणार. 10 वाजता आलतो जवळपास. पप्पाचा फोन आला डबा घेऊन. हॅलो बोला ना. आता मी बाहेर आलो. काम उघडतात काम. हां सगळ्या कार असतानाच मी येतं का घरी. कसं काय हां थोड्या वेळ थांबा येतो मग. भाऊला काम होतं पण त्याच्या कामाच्या पेक्षा जास्त प्रायोरिटी आपल्या व्लॉगला देऊन आम्ही दोघं पण तोंड घेऊन इथं आलेलो आहे. बघा म्हणजे तुमच्यासाठी काही पण. जवळपास आत्ता वाजलेले 12. 2 वाजेपर्यंत येतो म्हटलं पण 2 वाजेपर्यंत मी काहीच न उठत नाही. असा विषय 6 तासाचं चॅलेंज करायचं आहे इन मॅकडॉनल्ड्स विथ 0 रुपीज. नुसते असे शेजाऱ्यांना स्टाफ जातात पण आम्हाला पण विचारणारच. आणि विषय काय आहे, एक तर असं करणार होतो असं चॅलेंज की नाही का असं म्हणजे कपडे बिपडे कसले तरी घालून यायचं जरा फाटलेले माळलेले वेळलेले. म्हणलं कोणी बघितलंच तर इज्जतीचा पंचनामा व्हायचे काम आहे म्हणून जरा स्टँडर्ड गत तर आलोय म्हणून विचारणार वाटतं. बघू या व्लॉगमध्ये जर तुम्ही कमेंटमध्ये प्रदर्शन केलं तुमच्या विचारांचं तर नक्कीच पुढचा व्लॉग असा पण घेऊन येऊ. काहीतरी तसलं बनेल टाकून येतो फाटलेलं आणि इथं येऊन दोघंच बसतो. बघू मग आता अंगावर कसलं तरी काहीतरी झांगाळांग घालायचं आणि येऊन बसायचं. बघू हे जरा सक्सेसफुल होऊ द्या. झालेलेच आता जरा 2 तास तर होत आलेले. हां सगळ्यात मेन विषय काय आज गर्दी नाही तर गर्दी असते तर आम्हीच नसतो थांबलो. आम्हीच म्हणलं असतं जाऊ दे आता पुढच्या वेळेस व्लॉग करूयात कंटिन्यू. पण गर्दी नाही म्हणून बसलोय. पण कोण ओळखीचं येऊ नये आता. सगळ्यात म्हणजे मला सगळ्यात मोठी भीती तेच आहे कोणतरी ओळखीचं येऊन म्हणून नाही इथं काय करतोय बाबा तोंड घेऊन वरती नाही का असंच बसलोय रिकामट्याकडे. व्लॉग करतोय म्हणून पण सांगा यायचं नाही. तर फायनली किती वाजले रे, 1:05 झालेले आहेत आणि अजून आम्हाला कुठलं कुत्र पण विचारायला नाही की बाबा तुम्ही इथं का बसलात. आता मी सीटायला लागलो. तारक मेहताचे 2 एपिसोड बघितले, कपिल शर्माचा एक अर्धा एपिसोड बघितला. पण काय बास आता असं वाटतं की बास. पण बघू आता 10, 11, 12, 1, 3 तास झालेले अजून मे बी बघू आपण ट्राय करू अजून 1-1.5-2 तास तरी म्हणजे कसं 5 तासाचं तरी चॅलेंज पूर्ण होईल. बघूयात. गर्दी तर अजून गर्दीच नाही. आज ह्यांचा बड्डे गर्दीच नाही. ऑफर लावलेत चांगले बरं का.
असं खाऊ वाटते ना असल्या बजेटमध्ये, एकदम क्वालिटी. तोंडाकडे बघायला लागलीत बरं का, आता तोंडाकडे बघायला लागली स्टाफवाली आता, पण कोण काय म्हणा ना. आता बाहेर जाऊन स्टँडर्ड दिसतंय हो इथं. लॉईस फिलिप्स, US पोलो स्टँडर्ड असतात का नाही काय, स्टँडर्ड्स बघितल्यावर कोण. थांबा सगळ्यात मेन स्टँडर्ड US पोलो किती पण मोठं ब्रँड असलं तरी ते आपल्या पायात नाद करता काय असा विषय, म्हणून कोण काय बोलायला येत नाही असं मला वाटतंय. पुढच्या वेळेस असं काहीतरी करावं लागेल आपल्याला, की असलं काहीतरी जरा खराब कापड घालून आपल्याला यावं लागेल बिना चपलीचं इथं बसायला. बिना चपलीचं इथं येऊन बसलो का मग 100% कोण काहीतरी बोलत. स्टारबक्समध्ये बसलो असतो एवढ्या वेळ बरं का, पण बाहेर नाही जायचं, आपल्या पटरीच्या बाहेर नाही जायचं. आता जवळपास अरे बाहेर जाऊन बसायला काय नाही, तिकडे बसली ना माणसं. बाहेर फोटो काढायला ॲम्बिबियन्स भारी बरं का, तिथं जाऊन जरा 2-4 फोटो काढतो मी माझ्या. आता बरेच दिवस झालं फोटोचा एक लय नाद होता आपल्याला, शून्य नाद झाला. जेव्हापासून मोबाईल आला ना तेव्हापासून शून्य नाद झाला आहे फोटोचा. आता आधी लय नाद, पुरं इकडं तिकडं फोटो काढायला गेली की चल फोटो काढाय म्हणलं की तीर्थराज भाऊ श्रावण भाऊ पळतच सुटत असायचे. पण आता विषय कसा आहे, मोबाईल आपल्याकडे, मोबाईल आपल्या खिशात आहे. इच्छा झाली तरी का माणूस कंटाळा करतात. म्हणून कुठल्या पण गोष्टीची ना तुम्हाला ज्ञान पेलतो आता जरा, कुठल्या पण गोष्टीची वेळ मर्यादा असते नाही का. त्या वेळेस जर त्या गोष्टी झाल्या ना तर त्या गोष्टींना सौंदर्य प्राप्त होतं. बघा आता आज तुम्हाला जी गोष्ट पाहिजे उद्या ती गोष्ट तुमच्याकडे असेल नसेल, तुम्हाला त्या गोष्टीची तेवढीच आवड आहे किंवा त्या गोष्टीचा आता कंटाळा येतोय, त्रास होतोय, नाही तर ती गोष्ट आता आवडायचीच बंद झाली, असे पण विषय येतात. तर आपल्याला मस्त माहीत तर ह्याच्यात आहे ना मला सगळं होतंय म्हणजे नाही का. अशी प्रत्येक कुठली पण गोष्ट भेटते पण ती वेळेवर भेटत नाही. वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीची परत किंमत पण राहत नाही. तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, तुमच्या लव्ह लाईफमध्ये वेळेला लय महत्त्व आहे. आणि वेळेला जेवढं महत्त्व आहे तेवढं मला तर नाही वाटत दुसऱ्या कुठल्या गोष्टीला महत्त्व असेल. म्हणून वेळेला वेळ द्या, सगळं बरोबर होईल. म्हणून बऱ्याच जणांचा असा गोड गैरसमज असतो की बाबा करता येईल, नंतर ती गोष्ट करता येईल, अजून आपल्याला भरपूर वेळ. पण जशी वेळ निघून जाते तसं माणसाला काय कळत पण नाही की वेळ कशी निघून गेली. परत आपल्याला आपल्या लाईफमध्ये असा रिग्रेट राहतो की बाबा वेळ होती, आपल्याला ती गोष्ट करता आली असते. म्हणून वेळ आहे तोपर्यंत माणसं जपायला शिका. वेळ आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यात कुठंतरी आपल्या फ्युचरच्या मागं लागा. नाही तर वेळ निघून गेल्यावर काय नाही हो, मग गोष्ट भेटली तरी माणसाला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. आता तुम्हाला थोडक्यातच एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर शहाजहानने ताजमहल मुमताजसाठी बांधला, पण मुमताजने तिच्या आयुष्यात कधी ताजमहल बघितला आहे का? म्हणजे ह्या गोष्टीला वेळेला किती किंमत आहे बघा ना. म्हणजे त्या माणसाने ज्याच्यासाठी ताजमहल बांधला, प्रेमाचं प्रतीक म्हणून आज सगळ्या जगात ते वावरते. पण नेमका असं जर एका पॉईंटने विचार केला, वेळ निघून गेल्यावरच ती गोष्ट झाली ना. मुमताजने आजपर्यंत ताजमहल पाहिला नाही म्हणजे आता किती मोठी गोष्ट झाली. एखाद्याने कोणासाठी काय केलं आहे पण वेळ निघून गेल्यावर केलं आहे. म्हणून वेळेला लय किंमत आहे. आपल्या आयुष्यात वेळेला किंमत द्या. तर वेळ निघून गेल्यावर परत माणसाला रिग्रेट राहतो की बाबा आपण असं तसं करू शकलो असतो. म्हणून मोटिवेशन इथं समाप्त होतं आणि मी झालोय बोर, मी लागलो इटायला. म्हणून तुम्हाला काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी देतोय 4. आणि असले पॉईंट माझे आहे ना, असं एकांतात बसलं ना एकटाच काहीतरी विचार करतो, असले लय विचार येतात माझ्या डोक्यात नाही का. म्हणजे फुल मी मोटिवेशनल माणूस बनू शकतो माहिती का. आयुष्यात लय मोठं लय मोटिवेशन द्यायच्या क्षेत्रात तर लय उंच जाईल. पण विषय कसा आहे तिथं मी पाहिजे एकटाच. मग असे डोक्यात विचार येतात ना काय सांगू तुम्हाला. बघा अशाच मोटिवेशन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून ठेवा. आता तर माणसं पण तोंडाकडे बघायला लागली, स्टाफचं जाऊ द्या, माणसं पण तोंडाकडे बघायला लागली. बाहेर जायचं, बाहेर नाही रे, हिथनंच तर नाही उठायचं आपल्याला. ह्यांच्या एवढ्या सराउंडिंगमध्येच तर आपल्याला 5-6 तास घालवायचे. आणि मी जर घालवले ना 5-6 तास तर तुम्ही पण नक्कीच या इथे एसीची हवा खायला. तर फायनली जवळपास आतमध्ये 2-3 तास म्हणजे 11, 12, 1, 3-3.5 तास बसून बाहेर आलेलो आहे. बाहेर म्हणजे मॅकडॉनल्ड्सच्या तिथं आलो आहे बरं का. मॅकडॉनल्ड्स त्यातच बसलेलो आहे. पण बाहेर कसं जरा म्हणलं थोडंफार लईच वेळ झालं तिथं आत बसलेलो. म्हणून म्हणलं बाहेर जाऊन आता परत जाऊयात आतमध्ये, परत आतमध्ये जाऊन बसूयात थोड्या वेळ. इथं काय थोडे 15-20 मिनिट स्पेंड करू, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन बसू. आणि असा एक्सपिरियन्स आलेला आहे. मी तर काय म्हणतोय अजून रात्री 10 वाजेपर्यंत जरी बसलं ना तरी कोण विचारा येणार नाही की तुम्ही का बसलात. म्हणजे कोणी एवढं लक्षच द्याय नाही. तर कसं असेल काय रूल की असं बाबा कस्टमरला असं तसं नाही म्हणायचं. बट चांगली गोष्ट आहे. स्टाफमधला अजून कुठला एक माणूस म्हणा, बाई म्हणा, किंवा तिथलं कोण मॅनेजर, कोण तिथल्या पे काउंटरवर आहे ते पण, नाहीतर तिथं बसणारी माणसं पण असं कोण म्हणलं नाही की बाबा आम्हाला इथं बसायचं तुम्ही उठा, असं पण काही विषय झालेला नाही. म्हणून भाई जाताना रेटिंग देऊन जातो मॅकडॉनल्ड्सला माझ्या व्लॉगतर्फे फेमस करून टाकतो.
चॅलेंज कंप्लीट करणार भाई. कोण जरी काही जरी म्हणलं ना तरी चॅलेंज कंप्लीट होणार. आपलं आजचं चॅलेंज 6 तासाचं चॅलेंज आपलं कंप्लीट होणार आहे. तर स्टे ट्यून आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कंटाळा आलाय ना काय चालायचं खरं पप्पा काय माहिती डबा द्यायला डबा काम प्रायोरिटी. कामाला बाजूला सोडून इथं बसलो तो आम्ही. व्लॉगला प्रायोरिटी दिली पहिली. आयुष्यात आपल्याला कोण पहिली प्रायोरिटी द्याय ना पण आपण आपल्या व्लॉगला पहिली प्रायोरिटी देऊ. कलेश होतो असं म्हणल्यानंतर तुम्हाला नाही माहिती आणि होणारच. होय रे कलेश होणार. आता कलेश होणार. हो द्या. असले डायलॉग येतात ना बसल्या आई. म्हणजे नाही का मला आज अशी माझ्यातली खूबी कळाली की मी एकांतात बसलो ना मी मोटिवेशनल माणूस पण होतो, मी कवी पण बनतो, मी काय पण बनतो माहिती का. म्हणजे मी कुठं जातो असले काय बी विचार येतात ना. एक तर अशी शायरी आलती ना आत्ता मनात काय तुम्हाला आता म्हणून दाखवली असती. पण कवी बनायचं आहे आता. व्लॉगिंग सोडून कविगिरी चालू करायची. माझ्या मनातलं एक थॉट तुम्हाला सांगतो. जब रोकर खिलौने लेने वाला मुस्कुरा कर जख्म लेता है, जब पत्थर जैसे दिल वाले को कोई फूल सा तोड़ देता है, जब जान से प्यारा कोई रास्ते में तन्हा छोड़ देता है, तब जिंदगी का असली मजा आता है और तब समझता है कि जिंदगी क्या है. कसला होता यो आई. नाही राईम चुकले हो. मगाशी बसले डोक्यात लय भारी आलं पण आता जरा राईम चुकले. चालायचंच अजून जाऊच तर एखादं आलं ना मनात ते पण तुम्हाला म्हणून दाखवतो. कसं आहे आज काय गर्दी नाही काय नाही निवांत सगळं चिलमध्ये कार्यक्रम झालेला आहे आपल्या व्लॉगच्या दिवशी. लय वेळ झाला आता बघू जातो. किती 2:30-3 झालेलेत तर जातो. बस झाला कंटेंट आजचा. म्हणजे काय विषय कोण काय म्हणलंच नाही. थोडा तरी डाऊट होता की कोणतरी येऊन असं विचारेल तरी की बाबा असं कशामुळे बसलंय तिथं. पण कोण काय म्हणलेलं नाहीये गाईज. तुम्ही पण या आता. काय विषय आलं ना कुठं घरी बिरी कटाळा आला नाही तर येऊन बसतो आता जातो. बस झालं चल. आता लई गर्दी झाली. अरे जरा किंग ट्रीटमेंट दे ना मला बी जरा भाऊ. आपण प्रिन्सेस ट्रीटमेंट तर कोणाला देऊ शकत नाही. मला तर किंग ट्रीटमेंट दे. गपचूप जातो आता तोंड खाली घेऊन. तो फायनली 10:03 आलो. 2:52 चाललो तोंड वरती करून. आता जाताना माणसं तोंडाकडे बघायला लागली ना पण जाऊ द्या बघू द्या चालायचंच. सो खाली जातो आता. फायनली आपण जसं टेक ऑफ केलं असं लँड ऑफ करणार आहे. लँडिंग चालू आहे आपली. आणि ॲटिट्यूड तर असं दाखवतो जसं काय की ह्याने 10-12 हजाराची शॉपिंग करूनच मॉलमधनं चाललेलं आहे. आपल्या आयुष्याचे 2-4 तास त्या मॅकडॉनल्ड्समध्ये वाया घातलेत तरी भाऊच्या चेहऱ्यावर खुशी म्हणजे जगाच्या आकृतच माणूस आहे बाबा. मला असं दुःख होतं आहे मनातनं की मी माझ्या आयुष्यातले 4 तास मॅकडॉनल्ड्समध्ये बिना कामाची वाया घातले. वाया नाही. आता ह्या ब्लॉगपासून काहीतरी असा फायदा व्हायला पाहिजे ना. म्हणजे नाही का आपलं जरा एकदा मॅकडॉनल्ड्समध्ये येऊन गेलं आहे जसं 2-4 वेळेस मॅकडॉनल्ड्समध्ये येण्यापुरते जरी पैसा पाणी आलं ना ह्या ब्लॉगपासून तरी बस. अजून काय पाहिजे नाही एका माणसाला. सो आलेलं आहे खाली. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जवळपास 10 वाजल्यापासून 3 वाजतच आलेले आहेत आता. म्हणजे 10, 11, 12, 1, 2, 3, 5, 5.5 तास झालेले आहेत. आणि आम्हाला एका स्टाफने सुद्धा येऊन विचारलेलं नाही की बाबा तुम्ही इथं का बसलात, तुम्ही टाईम वेस्ट करताय का, की तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे का, काहीच. म्हणजे काय कोणी आम्हाला तुमचं नाव गाव पण विचारायला आलं. म्हणजे बघा तुम्हाला पण जर कॉलेजच्या पोरांसाठी चांगले जर तुम्हाला पण कॉलेजमधनं बंक मारून जर बाहेर बसण्यासाठी जागा भेटत नसेल तर मॅकडॉनल्ड्सच्या खुर्च्यांवर येऊन निवांत तुमच्या आयुष्यातले 2-4 तास घाला. तुम्हाला कोणच काय म्हणणार नाही. तर पुढच्या वेळेस जरा मोठं ब्रँड घेऊ. जरा स्टारबक्समध्ये जाऊन बघतो कोण काय बोलतंय का बघूयात आता. पण पुढचा ब्लॉग आता लय पुढे येणार म्हणून आताच काय त्याच्या भरोशावर राहू नका. सो डन फॉर द डे. बरेच दिवस ब्लॉग केला नव्हता म्हणून असले काहीतरी कुठे करावं लागतात. कारण की आयुष्यात आता कुठं फिरायला जाणं आहे ना. काम कॉलेज सगळंच एक सोबत आलं की सगळंच येतंय. आणि अपलोड करायला काही नसलं की काही नसतंच. पण आपल्या लाईफमध्ये एकदा एक्सपिरियन्स घेतला आपण जाऊन तसं बसू शकतो. ही गोष्ट आपल्याला कळाली तुम्हाला पण कळाली म्हणून बिनलाजिकत आमच्यासारखं जाऊन बसू नका. ऑर्डर करा खावा पिवा. सो डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. बाय बाय.